श्रावण महिना सुरू झाला की महादेवाची मनोभावे पूजा करतो, शिवलिंगावर जल अर्पण करतो, बेलपत्र वाहतो आणि ओम नमः शिवायचा जप करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, भक्ती करताना नकळत केलेल्या काही गोष्टी आपल्या पूजेची पद्धतच चुकीची ठरवू शकतात. आज मी तुम्हाला श्रावणात टाळाव्यात अशा 5 गोष्टी सांगणार आहे. यातील पहिली गोष्ट तर अनेक भक्त नकळत करतात आणि 5वी गोष्ट अशी आहे की तिच्या मागे आपल्या परंपरेत एक विशेष धार्मिक विचार सांगितला जातो. म्हणून हा व्हिडिओ मध्येच सोडू नका, कारण तुम्ही श्रावणात महादेवाची पूजा करत असाल तर या 5 गोष्टी नक्की माहिती असायला हव्यात. नमस्कार मित्रांनो, श्रावण महिना फक्त भक्ती, श्रद्धा आणि महादेवाच्या नामस्मरणाचा पवित्र काळ मानला जातो. या काळात अनेक भक्त उपवास करतात, मंदिरात जातात, शिवलिंगावर अभिषेक करतात आणि आपल्या मनातील इच्छा महादेवाच्या चरणी अर्पण करतात. पण पूजा म्हणजे फक्त देवासमोर काही वस्तू ठेवणं नाही. पूजा म्हणजे मन, वाणी आणि आचरण यामध्येही स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न. आणि म्हणूनच श्रावणात आपण कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. चला तर मग जाणून घेऊया ती पहिली गोष्ट. पहिली गोष्ट अशी आहे, महादेवाची पूजा करताना फक्त बाहेरची स्वच्छता नाही तर मनाची स्वच्छताही महत्त्वाची आहे. श्रावणात आपण मंदिरात जातो, अभिषेक करतो, बेलपत्र अर्पण करतो, पण त्याच वेळी मनात कोणाबद्दल द्वेष, राग किंवा मत्सर ठेवला तर आपल्या भक्तीचा खरा अर्थ आपण विसरतो. म्हणून श्रावणात महादेवाची पूजा करताना शक्य तितकं वाईट विचारांपासून आणि दुसऱ्यांबद्दल वाईट बोलण्यापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण देवासमोर हात जोडणं सोपं आहे, पण मनापासून अहंकार न करणं ही खरी भक्ती आहे. आता दुसरी गोष्ट, श्रावणात शिवलिंगावर काहीही अर्पण करण्यापूर्वी आपल्या घरातील किंवा आपल्या परंपरेतील पूजा पद्धत समजून घेणं महत्त्वाचं आहे. सोशल मीडियावर एखादा उपाय पाहिला आणि तो लगेच करून पाहिला असं करू नका, कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परंपरांमध्ये पूजेची पद्धती वेगळ्या असू शकतात. विशेषतः शिवलिंगावर काय अर्पण करावे आणि काय अर्पण करू नये याबाबत संभ्रम असेल तर आपल्या घरातील जाणकार व्यक्ती किंवा योग्य धार्मिक मार्गदर्शकांचा सल्ला घ्या. आणि तिसरी गोष्ट, श्रावणात उपवास करताना शरीराला त्रास होईल इतका उपवास करू नका. भक्ती म्हणजे स्वतःच्या शरीराला त्रास देणं नाही. ज्यांना उपवास करायचा आहे त्यांनी आपल्या प्रकृतीनुसार आहार घ्यावा. आरोग्याशी संबंधित काही अडचण असेल तर उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं अधिक योग्य आहे. कारण महादेवाची भक्ती करताना श्रद्धेसोबत विवेकही तितकाच आवश्यक आहे. आता चौथी गोष्ट, श्रावणात मंदिरात गेल्यावर किंवा पूजा केल्यानंतर दुसऱ्या भक्तांची निंदा करू नका. हा अशी पूजा करतो, त्याची भक्ती खरी नाही, मी त्याच्यापेक्षा जास्त भक्त आहे अशी तुलना भक्तीमध्ये आणू नका. प्रत्येकाची श्रद्धा, प्रत्येकाची परिस्थिती आणि प्रत्येकाचा देवाशी असलेला संबंध वेगळा असतो. आपण देवाची पूजा करावी, दुसऱ्याच्या भक्तीचा हिशोब ठेवू नये. आणि आता उरली आहे 5वी गोष्ट. ही गोष्ट पूजा संपल्यानंतरही आपल्या आयुष्यात लागू होते, म्हणून ही गोष्ट नीट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. 5वी गोष्ट, देवाची पूजा करून लगेच मनात असं ठरवू नका की आता माझी प्रत्येक इच्छा पूर्ण झालीच पाहिजे. आपण महादेवाकडे प्रार्थना करतो, आपली इच्छा सांगतो, मन मोकळं करतो, हे नक्कीच चांगलं आहे. पण भक्ती म्हणजे देवासोबत व्यवहार करणं नाही. मी एवढी पूजा केली मग मला हे मिळायलाच हवं असा विचार मनात ठेवण्यापेक्षा महादेवा माझ्यासाठी जे योग्य आहे ते मला मिळू दे आणि योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी दे, अशी भावना ठेवली तर भक्ती अधिक सुंदर होते. कारण कधीकधी आपण ज्यासाठी हट्ट धरतो ते आपल्या दृष्टीने चांगलं वाटतं, पण पुढे जाऊन तेच आपल्यासाठी योग्य नसतं. म्हणून महादेवाकडे फक्त इच्छा मागू नका, इच्छा पूर्ण करण्याची योग्य वेळ आणि ती स्वीकारण्याची शक्तीही मागा. श्रावण हा केवळ पूजा करण्याचा महिना म्हणून पाहू नका, हा स्वतःमध्ये चांगला बदल घडवण्याचा काळ म्हणूनही पहा. राग थोडा कमी करूया, खोटं बोलणं टाळूया,
एखाद्याचं मन दुखावलं असेल तर माफी मागूया, आई वडिलांशी प्रेमाने बोलूया, गरजू व्यक्तीला शक्य तेवढी मदत करूया आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महादेवाचं नाव फक्त मंदिरात नाही तर आपल्या आचरणातही दिसू दे. कारण कपाळावर भस्म लावणं, गळ्यात रुद्राक्ष घालणं किंवा मंदिरात जाणं ही श्रद्धेची बाहेरची रूपं आहेत, पण आपल्या वागण्यात नम्रता, मनात करुणा आणि कृतीत प्रामाणिकपणा आणणं ही भक्तीची खरी परीक्षा आहे. म्हणून या श्रावणात आपण एक छोटासा संकल्प करूया. महादेवाकडे मागण्यापेक्षा महादेवाला आवडेल असं जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. आणि जर तुम्ही श्रावणात महादेवाची पूजा करत असाल तर पुढची एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. पूजेपेक्षा भावना मोठी असते आणि भावनेपेक्षा आचरण मोठं असतं. कारण आपण देवासमोर किती वेळ बसलो हे महत्त्वाचं नाही, देवळातून बाहेर पडल्यानंतर आपण माणसांशी कसं वागलो हेही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून या श्रावणात फक्त शिवलिंगावर जल अर्पण करू नका. आपल्या मनातील राग, अहंकार आणि नकारात्मक विचारही महादेवाच्या चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न करा. आणि इथूनच या पवित्र श्रावणाचा खरा अर्थ आपल्याला आयुष्यात सुरू होतो. म्हणून या श्रावणात फक्त शिवलिंगावर जल अर्पण करू नका. आपल्या मनातील राग, अहंकार आणि नकारात्मक विचारही महादेवाच्या चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न करा. श्रावणाचा खरा सुंदरपणा तेव्हाच येतो जेव्हा आपल्या भक्तीचा परिणाम आपल्या वागण्यात दिसायला लागतो. आज आपण महादेवासमोर हात जोडले आणि उद्या एखाद्याचं मन दुखावलं तर आपल्याला स्वतःलाच विचारायला हवं, माझी भक्ती माझ्या जीवनात किती उतरली. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांच्या विचारातून आपल्याला एक सुंदर दिशा मिळते. धर्म आणि भक्ती ही केवळ पूजा करण्यापुरती मर्यादित नसून आपल्या आचरणातूनही ती दिसली पाहिजे. म्हणून या श्रावणात एक छोटासा संकल्प करा. कोणाबद्दल मनात राग असेल तर तो कमी करण्याचा प्रयत्न करा. कोणाला आपल्या शब्दांनी दुखावलं असेल तर मनापासून माफी मागा. आई वडिलांशी प्रेमाने बोला. गरजू व्यक्तीला शक्य असेल तेवढी मदत करा. आणि दररोज काही क्षण शांत बसून महादेवाचं नामस्मरण करा. ओम नमः शिवाय हा फक्त उच्चार नसून आपल्या मनात शांत करण्याची एक सुंदर आठवण बनू द्या. कारण महादेवाला आपण काय अर्पण करतो यापेक्षा आपल्या मनात कोणता भाव आहे हे अधिक महत्त्वाचं आहे. श्रावण संपला तरी ही भक्ती संपायला नको. श्रावणातील एक चांगली सवय वर्षभर आपल्या जीवनात राहिली तरी त्या श्रावणाचं सार्थक झालं असं म्हणता येईल. म्हणून या पवित्र महिन्यात महादेवाकडे एकच प्रार्थना करूया. महादेवा, माझ्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यापेक्षा त्या अडचणींना सामोरं जाण्याची शक्ती दे. माझ्या इच्छा पूर्ण करण्यापेक्षा योग्य अयोग्य ओळखण्याची बुद्धी दे. आणि माझ्या मनात कायम तुझ्या नामस्मरणाची श्रद्धा ठेव. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. हा संदेश एखाद्या महादेव भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याला या श्रावणात भक्तीची एक नवी दिशा मिळेल. अशीच भक्ती, श्रद्धा आणि जीवनाला दिशा देणारे विचार ऐकण्यासाठी नरेंद्रवाणीला सबस्क्राईब करा आणि महादेवाच्या चरणी आपली श्रद्धा कायम ठेवूया. पुन्हा भेटूया एका नव्या विचारांसोबत. तोपर्यंत मनात महादेवाचं नामस्मरण ठेवा. चांगलं कर्म करत राहा आणि कोणत्याही परिस्थितीत श्रद्धा सोडू नका. हर हर महादेव.